तर आमच्या गावी विमलेश्वर मंदिर आहे, तिथे आता आपण दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण आज बीचला जाणार आहोत. त्याच्या पहिला आपण दर्शन घेऊन येऊया, त्याच्यात आपण बीचला जाऊया. बीचला म्हणजे आम्ही मालवणला जाणार आहे आणि आम्ही कुठं पण जातो ना बाहेर, तर आपण पहिला म्हणजे आमच्या मंदिराचं दर्शन घेतो, त्याच्यात आम्ही बाहेर जातो. चला आपण आज दर्शन घेऊया. हे आमचं विमलेश्वर मंदिर. आता आम्ही इथून एंट्री करणार आणि पाय धुवायला जाऊया. चला आपण आता एंट्री करूया आणि पाय धुवायला जाऊया. तर चला पटकन आपण जाऊया. हे बघा इथे पण आहे, मस्त आहे. हे बघा ही तुळशी आहे, इथे तुळशी बसवली पण मस्त आहे, खूप बघू शकतो. इथे मस्त आहे. त्याला पण आता पाय धुवायला. तर चला आता पण पहिला आपण पाय धुवून घेऊया. चला. खाली खूप टोचतात इथं, झाला पाहिजे नको माझ्यापासून. ते बघा इथं पाय धुवायला लागेल. तर आम्ही पाय धुवून घेतला आहे. तर आपण आता दर्शन घेऊया. तर आता आम्ही मंदिरामध्ये एंट्री करतोय. हे बघा, तर आता आपण एंट्री करूया. हे बघा किती मस्त आहे. विमलेश्वर मंदिर आहे, आमचं ग्रामदैवत आहे विमलेश्वर मंदिर. तर बघा आणि ते त्रिपुर पौर्णिमेला मोठा उत्सव असतो विमलेश्वर देवाचा. बघा हा मंदिरच्या आजूबाजूचा परिसर आहे. भरपूर शांतता आहे इथे, तुम्ही बघू शकता. इथे भरपूर शांतता आहे आणि सर्व हिरवगार आहे. इथे त्रिपुर पौर्णिमेला मोठा उत्सव भरतो इथे. तुम्ही बघू शकता किती हिरवळ आहे. तर गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण मालवणला जायचं. तर आता आम्ही ओणमध्ये पोहोचलोय. मालवणसाठी चाललो आम्ही आता. काय करते ना मी पकडते. गाईज हे मुंबई गोवा रोड आहे. आता मी चाललोय मालवणसाठी. ते बघा गोवा रोड आहे. बाजूनी ना मस्त फुल दिसतात. तर गाईज आम्ही आता राजापूरला पोहोचलोय, मुंबई गोवा हायवे रोडवरती. हे राजापूरचं डेपो आहे. तुम्हाला मी डेपो दाखवतो राजापूरचं. बरोबर मुंबई गोवा हायवेला लागूनच आहे हे डेपो. बघू शकताय. तर आमच्या गावापासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे राजापूर. आता हा सरळ रस्ता जातोय तो गोव्याला जातो आणि जो राईट साईडला रस्ता आहे तो जातो राजापूर सिटीमध्ये. तर तुम्हाला मी दाखवतो. आम्ही राजापूर सिटीमध्ये चाललोय. तर बघा तुम्हाला मी दाखवतो राजापूर सिटी. आता राजापूर सिटीमध्ये आतमध्ये आम्ही घुसलोय. तुम्ही बघू शकता भरपूर मोठी सिटी आहे राजापूर. आमचा तालुका पडतो राजापूर.
हे तहसीलदार कार्यालय आहे राजापूरचं. हे राजापूरचं तहसीलदार कार्यालय आहे. बघा जे आहे ना ते पहिल्यापासून तसंच आहे राजापूर. इथे खाली पंचायत समिती आहे राजापूरची. न्यायालय, तुम्हाला हे न्यायालय दिसत असेल. अरे तू आली होती का राजापूरला कधी इकडे? कधी आलेली तू? तर आराध्या गणपतीला आली का इकडे फक्त राजापूर सिटीमध्ये येते ना, तर ती राजापूर सिटीमध्ये येत नाही. कारण ही आमच्यापासून पुढे आहे, तर आम्ही बॅक साईडून निघून जातो परत. तर काही काम असलं तर आम्ही इकडे येतो. आणि इथे आता टर्न घेतला का इथे एक स्कूल आहे. बघा जो स्कूलचा जो लुक आहे तो मला वाटतं आम्ही इथे 10 वर्षापूर्वी इथे आम्ही इथे आलो होतो चित्रकलेची एक्झाम द्यायला, तसंच लुक आहे अजून. त्या लुकमध्ये काही चेंज झालं नाही. स्कूल आहे तसंच आहे. आज ना इकडे ना राजापूरचा ना गुरुवारचा बाजार आहे, त्यामुळे ना जास्त गर्दी आहे राजापूरला. तर आमच्या ओणी गावाचा ना बुधवारचा बाजार असतो आणि राजापूरला ना गुरुवारचा बाजार असतो. आणि आमच्या बदलापूरला पण गुरुवारचा बाजार असतो. तर तुम्हाला आम्ही छोटासा बाजार पण दाखवू. आमच्याकडे कमी वेळ आहे पण आम्ही तुम्हाला बाजार दाखवू जरासा राजापूरचा गुरुवारचा बाजार. लहानपणी आम्ही यायचो गुरुवारच्या बाजाराला. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजापूरच्या तुम्हाला चौकात दाखवतो मी, ज्यांचा आम्हाला अभिमान आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. सर्वात चांगला या राजापूर सिटीला लुक येतो ते बघा. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं दर्शन होऊन आम्ही इथे पुढे चाललोय. आणि आज गुरुवार असल्यामुळे भरपूर ट्रॅफिक आहे इथे. इथे राजापूरच्या सिटीलाच लागून मोठी नदी आहे. तर बघूया आपल्याला गाडी पार्किंग करायला नदीमध्ये भेटते काय. जर नदीमध्ये भेटली तर गुरुवारचा बाजार दाखवता येईल तुम्हाला. हा राजापूरमधला ना जवाहर चौक आहे आणि ही नदी आहे. तर या नदीचं पाणी आहे ना जेव्हा ओव्हरफ्लो होतं तर पूर्ण अर्ध्या सिटीमध्ये पाणी जातं. तर आता आपण बघूया. त्या नदीमध्ये आम्हाला पार्किंग नाही भेटली, तर आता बघूया इकडे आतमध्ये पार्किंग भेटते काय. पण पुढे पण बाजार आहे, बघूया आपल्याला भेटते काय पार्किंग पुढे. सर्व हे जे सर्व दुकान सर्व पाण्याखाली असतात. आणि यावर्षी तर भरपूर पाऊस पडला होता, त्यामुळे दुकानं पाण्याखाली गेली होती. आपल्या शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथपर्यंत पाणी जातं, वरपर्यंत. जास्त पाऊस झाला तर त्याच्या फूटपर्यंत पाणी जातं. इथे मस्त पुढे पिंपलाचं झाड आहे ते. चला बघूया तिथे आपल्याला आता पार्किंग करायला भेटते का. आम्ही लहानपणी या बाजारामध्ये यायचो, तेव्हा पण बाजार इथेच भरायचा. नदीच्या बाजूलाच भरतो बाजार. आणि हे पिंपलाचं झाड आहे, तुम्हाला दिसते ना पुढे, ते भरपूर वर्षापासून पिंपलाचं, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून हे पिंपलाचं झाड आहे. बघा केवढं मोठं पिंपलाचं झाड आहे बघा. नदीच्या बाजूला हे पिंपलाचं झाड. चला बघूया आपल्याला पार्किंग भेटते का. मेन म्हणजे पार्किंग भेटली पाहिजे, तेव्हा तुम्हाला बाजार दाखवता येईल. आणि आमची पोरं आहेत ना पहिलेच आलेत बाजार बघायला गुरुवारचा. ते आमची बायको पण पहिल्यांदा झाले गुरुवारचा बाजार बघायला. तिला तर बाजार कधी माहीतच नाही. आज आम्ही तिला दाखवतो आमच्या गावामध्ये बाजार कसा असतो.
बघा तुम्हाला दिसते. पण गाडी कशी तरी काढू आणि पुढे जाऊ. एवढी मोठी गाडी आपण बाजारामध्ये टाकली आहे, पण पार्किंग तरी भेटली पाहिजे आपल्याला. कारण हा बाजार ना रोडवरतीच भरतो. सेम आपल्या ओणी बाजारासारखंच आहे. रोडवर जा पुढे आहे, पण हे बाईकवालेत ना गाड्या रोडमध्ये टेकवतात ना, त्यामुळे गाडी पुढे काढता येत नाही. चला तर बघूया पुढे पार्किंग भेटते का आपल्याला. बघा तुम्हाला गाडीमधून पण दिसत असेल केवढा मोठा बाजार भरलाय. हा जो आहे इकडे तो सेपरेट कपड्यांचा मार्केट आहे. म्हणजे बाजारामध्येच कपड्यांचा मार्केट आहे, सेपरेट इकडे तो ठेवलाय. मला वाटतं आपल्याला तिकडे एकदम लास्टला भेटेल पार्किंगला. तर गाईज आम्हाला पार्किंग भेटली नाही. पार्किंग भेटली पण भरपूर लांब होती. आणि हा असा चिंटू आमचा इथे झोपलाय. तर त्याला घेऊन जायचं म्हणजे बाजारामध्ये परत तो उठणार आणि गाडीमध्ये चिडचिड करणार. त्यासाठी ते आम्ही कॅन्सल केलं आतमध्ये जायला. आतमध्ये भरपूर मोठा बाजार होता, तर पार्किंगचा भरपूर प्रॉब्लेम होता. तर तो बाजार ना कपडे, जास्त करून फळं, सुकी मच्छी, मसाले, जसं आपण काल ओणीचा बाजार दाखवला ना तसा सेम बाजार. तर आतमध्ये जाताना डायरेक्ट आता आम्ही मालवणला चाललोय आणि इकडून आतमधून चाललोय मालवणला. जर तो राजापूरचा सर्वात मोठा ब्रिज तो पहिला जुना होता, इंग्रजांच्या काळामध्ये जो बांधला होता, आता तिथे नवीन ब्रिज बांधलाय. बघा तुम्हाला मी ब्रिज खालून पण दाखवतो किती उंचावरती ब्रिज आहे. त्या ब्रिजवरून डायरेक्ट गोव्याला जाता येतं. पण मला वाटतं तो जुना ब्रिज होता ना, तो ब्रिज जरा बघण्यासारखा होता. वाटायचं की ब्रिज आपण ब्रिजवरती आलो ब्रिज बघायला. तर बघा तो आता नवीन ब्रिज मी तुम्हाला दाखवतो. बघा जो ब्रिज आहे ना खाली, हा जुनावाला ब्रिज आहे. आणि जो बाजून मोठावाला ब्रिज दिसतो ते बघा, हा जुनावाला ब्रिज, जो इंग्रजांच्या काळामधला ब्रिज आहे. आणि त्याच्या वरती आहे ना, बघा तुम्हाला व्ह्यू कसा वाटतोय. तर हा जुनावाला ब्रिज आहे. आणि तो बाजूला मोठावाला ब्रिज आहे. तर आता आम्ही जुन्या ब्रिजवरून जात आहोत आणि तुम्हाला दिसत असेल तर नवीन ब्रिज आहे. आम्ही मार्केटमधून बाहेर आलोय आणि मुंबई गोवा हायवेला परत मालवणसाठी निघालो. मी जास्त तर इथे गणपतीलाच येते आणि जर होळीला आली तरच, नाहीतर माझे पप्पा बनवतात अर्धबला, कारण मला इथे का माहीत नाही, माझे पप्पा बनवतात मला. तर काही जरी मालवणला जातच होतो तेव्हा मला रस्त्यामध्ये ना स्वामींचं मठ दिसलं. मग आम्ही असं केलं की आम्ही मठामध्ये जायचं, तर आपण आता मठामध्ये जाऊया. थांबा, छोटीशी हम्मा पण आहे, ते बघू शकतात. ही गोल गोल फिरते मगाचपासून. तर काय इथे मोठी हम्मा पण आहे, किती मस्त आहेत. बघा इथे स्वामींचं छोटंसं मठ आहे. हे आम्हाला रस्त्यावरून बोर्ड वाचून आम्ही आलो होतो आतमध्ये. पण बघा किती सुंदर आहे. आज आमचा गुरुवार असल्यामुळे आम्हाला स्वामींचं दर्शन करायचं होतं आणि ते झालं. दर्शन झालेलं आहे. तर आता आपण जात आहोत. चला आपण आता जाऊया, म्हणजे मालवणला जात आहोत, तर आपण जाऊया आता.